So nowadays we are learning writing skill. In that today we are going to learn report writing question for B. So welcome back. Very good morning to all of you and let's get started. So question for B. Section 3. क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला हा क्वेश्चन असतो. यामध्ये रायटिंग स्किल या अगोदर आपण शिकलेलो आहे क्वेश्चन फॉर ए व्हर्च्युअल मेसेज ते 4 मार्कला आहे आणि क्वेश्चन फॉर बी यामध्ये 3 गोष्टी असतात. एक असतं ईमेल रायटिंग. ईमेल रायटिंगला ऑर मध्ये असतं रिपोर्ट रायटिंग आणि रिपोर्ट रायटिंगला ऑर मध्ये असतं इंटरव्ह्यू. ईमेल रायटिंग आहे. ईमेल रायटिंगला ऑर मध्ये रिपोर्ट रायटिंग आहे आणि रिपोर्ट रायटिंगला ऑर मध्ये इंटरव्ह्यू आहे. आता जर आपल्याला क्वेश्चन 4B मध्ये 3 ऑप्शन आहेत. एक तर ईमेलला, ईमेल हार्ड जात असेल तर रिपोर्टला, रिपोर्ट हार्ड जातोय तर इंटरव्ह्यूची तयारी करा. बरोबर आहे. तिन्ही पैकी एकाचा आन्सर फक्त आपल्याला लिहायचंय. तिन्हीचा आन्सर लिहायची गरज नाहीये. म्हणून आता परीक्षेची तयारी करत असतानाच काय करायचंय, एक तर ईमेलचीच तयारी करायची आहे किंवा रिपोर्ट रायटिंगचीच तयारी करायची आहे किंवा इंटरव्ह्यूचीच तयारी करायची आहे. या तिन्ही पैकी एक पक्क बनवायचंय, कारण का तिन्हीची गरजच नाहीये आपल्याला. तर आज आपण शिकणार आहेत यापैकी रिपोर्ट रायटिंग. तर हेडिंग द्यायची आहे रिपोर्ट रायटिंग. So let's learn how to attempt this question. How to attempt this question. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे पहा. रिपोर्ट रायटिंग मध्ये पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे काय, हेडलाईन. पहिल्यांदा हेडलाईन द्यायची. आता हे जी हेडलाईन देणार आहात तुम्ही याबद्दलची माहिती क्वेश्चन मध्ये ऑलरेडीच असते किंवा त्या रिपोर्टची हेडलाईन ही ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली असते आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये. त्यामुळं एकतर तुम्हाला हेडलाईन दिलेली असेल तर ऍज इट इज लिहा, आणि जर हेडलाईन दिलेली नसेल त्याबद्दल माहिती दिलेली असेल तर सुटेबल अशी हेडलाईन आपण द्यायची. आता आन्सर मध्ये हेडलाईन दिल्यानंतर सेकंड पॉइंट असतो तो म्हणजे बायलाईन. बायलाईन म्हणजे काय, न्यूजचा किंवा त्या रिपोर्टचा रायटर, ते न्यूज रिपोर्ट आहे किंवा रिपोर्ट जो आहे तो कोणी लिहिला त्याचं नाव तिथं लिहू शकता तुम्ही. मग हे कशा पद्धतीने लिहिता, एक तर रिपोर्टेड बाय लिहा, बरोबर आहे, किंवा सरळ सरळ व्यक्तीचं नाव आणि त्याचं डिजिग्नेशन, हुद्दा काय, एखादा विद्यार्थी समजा कॉलेजचा, तर आपण इथं लिहितो रिपोर्टेड बाय आणि त्या व्यक्तीचं नाव, आणि त्या व्यक्तीचे नाव लिहिल्यानंतर त्याचा जर हुद्दा आहे, समजा विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी आहे, तर पुढे काय लिहितात, कॉमा देऊन स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह. स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच काय, विद्यार्थी प्रतिनिधी. मग रिपोर्टेड बाय समजा लोकेश नाव आहे तर काय लिहितात, रिपोर्टेड बाय लोकेश स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह. आता आपल्याला जर समजा व्यक्तीचं नावच लिहायचं नाही तर काय लिहितात, बाय स्टाफ मेंबर असे लिहू शकता तुम्ही, किंवा सरळ बाय लिहा किंवा रिपोर्टेड बाय लिहा, त्यानंतर व्यक्तीचं नाव आणि त्याचं जर डेजिग्नेशन लिहायचं तर लिहा, नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजे त्याचा हुद्दा काय आहे, तर इथं आहे स्टुडंट्स
रिप्रेझेंटेटिव्ह. स्टुडंट्स अनेक असल्यास अपोस्ट्रॉफी इथं द्यायचा, याचा अर्थ होतो चा ची चे. ही बायलाईन जे आहे ना ते कशा पद्धतीने लिहितात, समजा इथं हेडलाईन आली, बरोबर आहे, मग बायलाईन कुठे आली पाहिजे, या ठिकाणी. त्यानंतर लिहायचं असतं इथं प्लेस, ठिकाण. हा जो रिपोर्ट आहे कुठून प्रसारित केला जातोय, प्लेस अँड डेट. नंतर लिहायचं प्लेस, ठिकाण. समजा आपण अंबेजोगाईमध्ये, अंबेजोगाईच्या कॉलेजला आहेत आणि आपण तिथं विद्यार्थी प्रतिनिधी एक जण आपल्यापैकी, समजा तो लोकेश आहे, आणि मग तो ठिकाण कसं लिहिली, तर हे हेडलाईन झाली, इथं बायलाईन लिहिली, बायलाईनच्या या साईडला इथं खाली इथं काय लिहितात, ठिकाण. समजा प्लेस आहे अंबेजोगाई, ते, आणि समजा डेट, आज काय सप्टेंबर 16, बरोबर आहे, 16 सप्टेंबर ही तारीख लिहिली, आणि त्यानंतर ठिकाण लिहिलं, तारीख लिहिली, तारखेच्या नंतर पुढे स्टार्ट करायचा असतो तो असतो लीड पॅरेग्राफ. त्यामध्ये पुढे लिहायचा असतो लीड पॅरेग्राफ. मग समजा आपण इथून इकडे लिहितोय तर लीड पॅरेग्राफला स्टार्ट होईल डेटच्या समोरून. लीड पॅरेग्राफला दुसरं नाव आहे ओपनिंग पॅरेग्राफ. आता लीड पॅरेग्राफ किंवा ओपनिंग पॅरेग्राफ जो आहे यामध्ये काय लिहायचं असतं, तर एकंदर जो न्यूज रिपोर्ट आहे हे थोडक्यात सांगायचा असतो. 3 लाईन मध्ये किंवा 4 लाईन मध्ये आपण थोडक्यामध्ये हा रिपोर्ट एकंदर काय हे सांगायचं असतं, आणि त्यानंतर पुढं कंटिन्युइंग पॅरेग्राफ लिहायचे असतात. कंटिन्युइंग पॅरेग्राफ्स म्हणजे काय, तर त्याचं विश्लेषण. समजा हेडलाईन लिहिली, बायलाईन लिहिली, प्लेस लिहिलं, डेट लिहिली, डेटच्या पुढं काय करायचंय, लीड पॅरेग्राफ लिहायचा आहे. त्यामध्ये एकंदर न्यूज काय थोडक्यात सांगायचं, किंवा एकंदर इव्हेंट काय तो थोडक्यात सांगायचा आहे, आणि त्याचंच विश्लेषण डिटेल मध्ये कशामध्ये लिहायचं असतं, कंटिन्युइंग पॅरेग्राफ्स मध्ये, पुढच्या पॅरेग्राफ्स मध्ये. मग इथं काय करायचं, तुम्ही डिटेल्ड इन्फॉर्मेशन लिहायचंय. सविस्तर सगळी माहिती कशामध्ये लिहितात, कंटिन्युइंग पॅरेग्राफ्स मध्ये. मग असे 1-2 पॅरेग्राफ्स पुढे तुम्ही लिहू शकता, म्हणजे याचं असेल पूर्ण विश्लेषण. न्यूजचं विश्लेषण म्हणण्यापेक्षा सविस्तर बातमी जी आहे किंवा सविस्तर रिपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला असेल. म्हणजे आता पहा, हा समजा इथपर्यंत असा लीड पॅरेग्राफ झाला, इथून पुढे काय होईल, कंटिन्युइंग पॅरेग्राफ, 1-2 पॅरेग्राफ जे काय लिहितात ते, आणि त्यानंतर योग्य शेवट करायचा आहे, कन्क्लूड करायचं आहे. कन्क्लूड म्हणजे समारोप करायचा याचा. मग समारोपाचे 1-2 लाईन्स एकदम इथं शेवटला लिहितात, आणि या पद्धतीनं पूर्ण रिपोर्ट तयार होईल. आता महत्वाची गोष्ट आणखी समजून घ्यायची ती म्हणजे काय, तर हा जो रिपोर्ट लिहिणार असतो आपण, हा रिपोर्ट जो आहे तो पास्ट टेन्स मध्ये असला पाहिजे, हे लक्षात ठेवायचंय. मग पास्ट टेन्स जशी गरज आहे तसं सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, ज्या टेन्सची गरज आहे त्याचा यूज करा, आणि पॅसिव्ह वॉइस. आणि जास्तीत जास्त न्यूज रिपोर्ट हे कशामध्ये लिहायचे असतात, पॅसिव्ह वॉइस मध्ये लिहायचे असतात. एकतर पास्ट टेन्स, आणि वॉइस सुद्धा कोणता यूज करायचा, पास्ट टेन्सचाच पॅसिव्ह वॉइस तयार करायचा. आता पास्ट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा, समजा इथं आपण लिहिलं द प्रोग्राम was taken, तर काय केलं आपण,
वॉज नंतर V3 लिहिलं. यामध्ये सब्जेक्ट जो असतो ना, हा सब्जेक्ट कुठलीही स्वतः ऍक्शन करत नसतो, तो पॅसिव्ह सब्जेक्ट असतो पॅसिव्ह वॉइस मध्ये. एम इज आर V3 सिंपल प्रेझेंटचा पॅसिव्ह वॉइस आहे. वॉज वेअर V3 सिंपल पास्टचा पॅसिव्ह वॉइस आहे. मग हा प्रोग्राम जे आहे याच्यावरच ऍक्शन झालेले असते. कार्यक्रम घेण्यात आला, पुढे लिहू शकता इन आवर कॉलेज, आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. किंवा आपण असं जर लिहिलं, गुजराती लँग्वेज वॉज ऍक्सेप्टेड. ऍक्सेप्टचं तिसरं रूप ऍक्सेप्टेड. गुजराती भाषा सब्जेक्ट आहे, पण सब्जेक्ट कसा पॅसिव्ह आहे, स्वतः कोणतीच ऍक्शन करत नाही. कारण का, पुढे ऑज प्लस V3. गुजराती लँग्वेज वॉज ऍक्सेप्टेड म्हणजे काय, गुजराती भाषा स्वीकारली गेली. गुजराती लँग्वेज वॉज ऍक्सेप्टेड इन आवर कॉलेज, आमच्या कॉलेजमध्ये गुजराती भाषा स्वीकारली गेली. करता कुठली ऍक्शन करतोय का, नाहीये. किंवा आपण असं जर लिहिलं, द स्पीच भाषण वॉज गिवन, वॉज प्लस V3 आला, पॅसिव्ह वॉइस आहे. भाषण दिलं गेलं म्हणजे भाषण कोणी दिलं ते सांगायचंच नाही आपल्याला, भाषण दिलं गेलं. ज्या व्यक्तीने दिलंय ते सांगायचं, तर पुढं बाय यूज करा. द स्पीच वॉज गिवन, भाषण दिलं गेलं. तर इथं स्पीच प्लस वॉज प्लस काय यूज केलं आपण, V3 यूज केलं. असं वॉज वेअर V3 म्हणजेच काय, सिंपल पास्टचा पॅसिव्ह आहे. आणि त्याचा वापर रिपोर्ट मध्ये, न्यूज रिपोर्ट मध्ये आपण करायचा असतो, ते महत्वाचं आहे. त्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. यामध्ये जर तुम्ही रिपोर्ट रायटिंग करणार असाल तर सुरुवातीला शेवटी आपण सुरुवातीला वरच्या कडेला हेडलाईन द्या. हेडलाईनच्या नंतर बायलाईन, बायलाईन म्हणजे कोण, त्या न्यूजचा रायटर असतो त्याचं नाव. त्यानंतर प्लेस, जसं इथं अंबेजोगाई आहे. त्यानंतर डेट, त्यानंतर लीड पॅरेग्राफ. लीड पॅरेग्राफ काय असतो, एकंदर रिपोर्ट थोडक्यात सांगायचा आहे 2-3 लाईन्स मध्ये, तो काय आहे, लीड पॅरेग्राफ आहे. लीड पॅरेग्राफच्या नंतर कंटिन्यूइंग पॅरेग्राफ्स असतात. कंटिन्यूइंग पॅरेग्राफ्स काय आहेत, तर त्यामध्ये जे आपण पहिल्या पॅरेग्राफ मध्ये, लीड किंवा ओपनिंग पॅरेग्राफ मध्ये शॉर्ट मध्ये सगळी माहिती सांगितली, डिटेल मध्ये माहिती सांगायची. हे 1-2 पॅरेग्राफ झाले की योग्य शेवट करायचं. आणि हे लिहित असताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, रिपोर्ट रायटिंग हे पास्ट टेन्स मध्ये आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचंय. मग पॅसिव्ह वॉइस सुद्धा बनवताना तुम्ही काय करायचं, वाक्य जे बनवणार आहे पॅरेग्राफ साठी ते पास्ट टेन्सचाच पॅसिव्ह वॉइस यूज करायचा आहे. या पद्धतीनं रिपोर्ट लिहायचा असतो. चला आपण आता पाहूया याची मार्किंग स्कीम वगैरे काय आहे. तर मार्किंग स्कीम मध्ये जे एकंदर कॉन्टेंट आहे, कॉन्टेंट म्हणजे हे जे तुम्ही 2-3 पॅरेग्राफ्स लिहिणार आहेत, यासाठी किती मार्क्स आहेत, 2 मार्क्स असणार आहेत. यासाठी असणार आहेत 2 मार्क्स. आता कॉन्टेंट नंतर तुम्ही जी लँग्वेज यूज करणार आहेत लिहिण्यासाठी, आता ह्या लँग्वेजची ॲक्युरेसी, अचूकता म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स वगैरे जास्त नसतील तर यासाठी 1 मार्क आहे. हे जे तुम्ही पॅरेग्राफ लिहिणार आहे ना 2-3, त्यासाठी 2 मार्क्स आहेत. आणि त्यामध्ये जर तुम्ही अक्युरेट सगळं लिहिताय म्हणजेच काय, जास्त ग्रॅमॅटिकल एरर्स नाही आहेत, अक्युरेसी ऑफ लँग्वेज आहे, तर यासाठी 1 मार्क आहे. असे 3 मार्क्स आहेत. आणि अप्रोप्रिएटनेस, अप्रोप्रिएटनेस म्हणजे किती योग्य पद्धतीनं तुम्ही लिखाण केलंय, यासाठी 1 मार्क आहे. अशा पद्धतीनं टोटल 4 मार्क्स साठी तुम्हाला रिपोर्ट रायटिंग असतं. इयत्ता 12वी क्वेश्चन फॉर बी.